प्रेमाने राधे 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 राधे। एकादशाम निराहार समभेरच जनार्दनम. भगवंताचे जे पिताश्री आहेत त्यांनी एकादशीच्या नंतर येणारा पर्वकाळ म्हणजे द्वादशी तिथी आणि त्या द्वादशीला आपण नीट आहे का बरं का, पर्वकाळाला केलेला अन्नदान, पर्वकाळाला केलेलं सत्कर्म हे अधिक तुम्हाला फायदा देणार आहे. म्हणून द्वादशीला एखादा वारकरी, एखादा संत महात्मा, एखादा नामधारक, एखादा दीन गरीब कोणी एखादा का जीव घालायचा, कारण ते अन्नदान केल्याने आपल्या जीवनामध्ये समाधान मिळतं महाराज, पुण्य जे आहे ते मिळतं. म्हणून भगवंत जे आहेत ना, भगवंताचे वडील हे नंद बाबा यांनी द्वादशीला स्नान करायचं यमुना मैयेमध्ये आणि यथेच्छ सर्वांना महाप्रसादाची पंगत द्यायची. म्हणून एकादशीच्या नंतर द्वादशीचीच पंगत दिली जाते जास्त. तुम्ही बघा, द्वादशी तो पर्व काळ आहे. पण स्नान करण्याकरता यमुनी मध्ये गेले, तिथे गेल्याच्या नंतर तिथे लिहिलेलं होतं, आता घाई गडबडीमध्ये ना ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर तिथे स्नान करण्याकरता प्रतिबंध घातलेला होता. ब्रह्ममुहूर्त प्रारंभ झाल्याच्या नंतरच त्या यमुनेमध्ये प्रवेश होता. मग तिथली जी देवता आहेत ना, त्याचं नाव वरुण देव, त्या वरुण लोकांमध्ये नंद बाबाला घेऊन गेले. आणि इकडे असं झालं की सगळी आलेली सोबतचे 4-5 गवळी होते, ते पळत पळत जाऊन भगवंताला सांगायला लागले त्या ठिकाणी की अजानता मामकेन, देवा तुमचे पिताजी पाण्यामध्ये बुडाले, त्यांचं काहीतरी बरं वाईट झालं असं वाटायला लागले. असं भगवंत एक महाराज, भगवंत जेव्हा तिथे त्या आले आणि त्या उडी मारले त्या डोहामध्ये, वरुण लोकाला जातात आणि त्या वरुण लोकांमध्ये जेलमध्ये नंद बाबाला डांबलेलं होतं, जेलमध्ये त्यांना कैद केलेलं होतं. त्यावेळेस भगवान जे आहेत ते आपल्या दारात आलेले आहेत. हे जेव्हा कळालं ना वरुण लोकातल्या त्या वरुण देवाला खरंच आनंद झाला महाराज. हो मैंने बांध लिया, हो मैंने बांध लिया, मैंने बांध लिया प्रेम वाला कंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना. मैंने बांध लिया, वो मैंने बांध लिया, मैंने बांध लिया प्रेम वाला कंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना, हो आओ आओ हरि आओ मोरे अंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना. मैंने बांध लिया, ओ मैंने बांध लिया, मैंने बांध लिया प्रेम वाला कंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना. मैंने बांध लिया, वो मैंने बांध लिया, मैंने बांध लिया प्रेम वाला कंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना. आओ आओ हरि आओ मोरे अंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना. मैंने बांध लिया, मैंने बांध लिया, मैंने बांध लिया प्रेम वाला कंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना, आओ हरि आओ मोरे अंगना. मैंने बांध लिया, वो मैंने बांध लिया, मैंने बांध लिया प्रेम वाला कंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना. तेरे लिए मैंने ये बिंदिया लगाई, तेरे लिए मैंने बिंदिया लगाई, तेरे लिए मैंने ये नथनी सजाई, तेरे लिए मैंने नथनी सजाई. बांध लिया, मैंने बांध लिया, मैंने बांध लिया, मैंने बांध लिया
बांध लिया वो मैंने बांध लिया, मैंने बांध लिया वो मैंने बांध लिया, मैंने बांध लिया प्रेम वाला गगना। आओ आओ हरि आओ मोरे अंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना, आओ हरि आओ मोरे अंगना। ओ मेरा मन पापी पाप करना छोड़ दे, मेरा मन पापी पाप करना छोड़ दे, मेरा मन पापी पाप करना छोड़ दे, मेरा मन पापी पाप करना छोड़ दे। दुनिया से नाता तोड़ तेरे संग जोड़ दे, दुनिया से नाता संग तेरे संग जोड़ दे, दुनिया से नाता तोड़ तेरे संग जोड़ दे, दुनिया से नाता तोड़ तेरे संग जोड़ दे। यही मांग मेरी, यही मांग मेरी, तो यही मांग मेरी और कोई मांगना। आओ आओ हरि आओ मोरे अंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना। मैंने बांध लिया वो मैंने बांध लिया, मैंने बांध लिया प्रेम वाला गगना। आओ आओ हरि आओ मोरे अंगना, आओ आओ हरि आओ मोरे अंगना, आओ हरि आओ मोरे अंगना। गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे राधे। राधे। दारामध्ये भगवान आले पाहिजेत, नाहीतर आपल्या दारामध्ये कधी कधी लेझिम खेळत येतात काही काही. कळलं का तुम्हाला? आम्ही म्हटलं ना फारच बिघडलेत, म्हणजे काय सांगावं महाराज, आम्हाला म्हणतात पुन्हा कामातून गेले, दारामध्ये अशी माणसं, तुमचाच नातलं काय का म्हणजे आमचाच नातलं काय, आणि बिघडलाय म्हणतात. का सांगतोय? दारामध्ये जर चांगला माणूस आला, सुसंस्कारित सभ्य, तर त्याला दारातल्या आत घ्यावंसं वाटतं, त्याला त्या ठिकाणी महाराज अतिथी देवो भव अशी म्हणून मान्यता मिळते. सद्गुणी सद आचरण संपन्न असणारा व्यक्ती दारात आला तर महाराज मन प्रसन्न होतं. आणि आपल्या दारामध्ये तर माऊली म्हणतात यमाचा पाहुणा, कसे पाहुणे येतात बघा, यमाचा यम आपल्या दारामध्ये येतो, देव दारामध्ये येणार नाहीये. भगवंत दारात येण्याकरता साधना करावी लागते, बाकी काही नाही. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. पारा उचलण्याकरता जसे परिश्रम करावे लागतात, नीट आहे का बरं का, चांगली वस्तू जगातली आयती मिळत नसते. 10वी पासवर ही नोकरी लागते आणि UPSC पास झाल्याच्या नंतर ही नोकरी लागते. परंतु दोन्ही नोकरीमध्ये फरक आहे. म्हणजे काय फरक आहे महाराज? ज्याची जेवढी साधन आहे त्याला तेवढी मान्यता आहे ना. क्लर्कची नोकरी लागली तर जीवन बघा कसं आहे, आणि कलेक्टर झाला त्याचं जीवन बघा कसं आहे. ही ज्याच्या त्याच्या साधनेनुसार त्याला त्या ठिकाणी गुणवत्तेनुसार त्याला अधिकार प्राप्त होत असतो. तसं तुमच्या जीवनामध्ये देव का मिळत नाही? कारण तेवढी साधना नाही आहे. कलेक्टर पद प्राप्त करायचंय तर 12-12 तास अभ्यास करावा लागतो. तसं देव प्राप्त करायचे म्हटल्याच्या नंतर तपे विना दैवत, निधल्या विना प्राप्त. तपाशिवाय दैवत प्राप्त होत नाही, तपश्चर्येशिवाय साधनेशिवाय ही भगवत प्राप्ती होत नाही महाराज. सगळी ऋषी लोक भांडत होते कोणाला? देवाला. देवा 6 वर्षाचा असताना म्हणे तू त्या ठिकाणी जे आहे ना, 5 वर्षाचा असताना ध्रुवजीला कस काय भेट दिली म्हणे, कस काय दर्शन दिलं, कस काय त्यांना त्या ठिकाणी महाराज तुम्ही त्याला स्वीकारलं म्हणे. भगवंताने सगळ्याला घेतलं आणि समुद्रात घेऊन गेले. समुद्रामध्ये पांढरा शुभ्र असा मोठा पर्वत दिसला आणि भगवंताने सांगितलं तो पांढरा पर्वत आहे ना, म्हणजे तो हाडाचा पर्वत. त्या पर्वताला का त्या पद्धतीचं स्वरूप प्राप्त झालंय? अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याच्या मुखी हरी पैठा होय.
ध्रुवाने अनंत जन्म साधना केली आणि शरीर सोडले आणि त्या शरीराचे जेवढे काही आड आहेत ना ते आड आहेत म्हणे महाराज. अनंत जन्मातली साधनेशिवाय देवाचं दर्शनी कोणाला झालेलं नाहीये महाराज. एका जन्मामध्ये नाहीये. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली महाराज. हे साधू संत यांची अनंत जन्मातली साधना असते. तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती नाही. भगवान श्री ज्ञानोबरायांनी जी काही समाधी घेतली ना, कुठे घेतली? आळंदीमध्ये. त्या आळंदीमध्ये जी जागा आहे ना ती समाधीची, ती समाधीची जागा काही सामान्य नव्हे. त्याच जागेवरती माऊलीने अनंत जन्म साधना केलेली होती म्हणून महाराज तिथे समाधी घेतली त्यांनी. म्हणजे जेवढे साधू संत आहेत ना, खरं सांगतो, संत होणं ही प्रक्रिया एका जन्मातली नाहीच. मीराबाई असतील, तुकोबाई असतील, त्याच्यानंतर जेवढे काही संत महात्मा होऊन गेले, बाबा तुलसीदास असतील, या सगळ्यांची अनंत जन्मातली साधन आहे म्हणून ते संतत्व पदाला प्राप्त झाले महाराज. म्हणून अनंत जन्माची साधना लागते. सहजासहजी देव भेटत असं नाहीये. याच्याकरिता इथे जे आहे ना महाराज, जेवढे काही आहेत ना यांनी अनंत जन्मातली साधना होती म्हणून त्यांना भगवत प्राप्ती झालेली आहे. का सांगतो तुम्हाला? देव दारात येण्याकरता, देव भगवत प्राप्ती होण्याकरता साधनेशिवाय काहीही मिळत नाहीये. याच्याकरिता इथे या वरुण लोकांमध्ये जाऊन भगवंताने त्याला दर्शन दिलं. आणि जे नंद बाबा जेलमध्ये टाकलेले होते बंदिस्त, म्हणजे वरुण लोक म्हणजे त्या काळातला जलमंत्री असं काही फार मोठे मोठे भगवंताचे जे काही मंत्री आहेत ना, पावसाचं कॉन्ट्रॅक्ट एकाकडे दिलेलं आहे, वायूचं कॉन्ट्रॅक्ट एकाकडे दिलेलं आहे. हे सगळे ते सगळे, सूर्य देखील उगवतो ही त्याची सत्ता आहे ना, ही ताकद आहे त्याची महाराज. वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, म्हणजे त्याची सत्ता आहे म्हणून सगळी जडण घडण हा तो करत असतो. आणि ज्याला त्याला त्याने ज्याची त्याची जबाबदारी दिलेली आहे. तसं हे जे काही वरुण लोक आहे तो म्हणजे त्या काळातला फार मोठा वरुण देव, आणि त्याला त्या ठिकाणी महाराज भगवंतानी त्या वरुण लोकात नेलेल्या त्या नंद बाबाला परत घेऊन आले. आणि सगळीच्या सगळी ही जी गवळी आहेत ना ते विचारायला लागले, अरे नंद बाबा, म्हणजे आम्हाला वाटलं तुझं काहीतरी बरं वाईट झालं असेल, काय पाण्यामध्ये गेलं ते परतच आलं नाही असं दिसतंय. आणि मग भगवंत सांगतात म्हणे वरुण लोकातून त्यांना आणलेला आहे. आणि मग वरुण लोकातली जी झालेली घटना आहे ना ती सविस्तर नंद बाबा सांगायला लागले. अरे ज्याला आपण बालकृष्ण समजतो हा कोणी सामान्य नाही. जाईल तिथे म्हणले याची त्या ठिकाणी षोडशोपचार पूजा होते. जाईल तिकडे मोठे मोठे देवता लोक आहेत ना, याच्या पुढे महाराज वेदस्तुतीच्या द्वारे याचे वर्णन करतात, स्तुती करतात याचं म्हणे सगळेजण. ही जे गवळी आहेत ना ही, मग मात्र त्याने निश्चय केला आणि भगवंताला पकडलं. मला देवा थांब म्हणे, आज आम्ही तुला पुढे चालू देखील देणार नाही. म्हणजे काय? आम्ही कथा कीर्तन ऐकलेले आहेत हो, आणि त्या कथामध्ये असं वर्णन येतं की तुझं स्वतंत्र एक धाम आहे, त्याचं नाव वैकुंठ. आम्हाला वैकुंठ बघायचे कसं आहे ते. आता वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे जीवानाश करणे बहु. वैकुंठ शब्दाचा अर्थ विगतः कुंठा यस्मात् इति वैकुंठ. शोकरहित अवस्था जिथे असते त्याला वैकुंठ असं म्हणतात. हा आध्यात्मिक अर्थ झाला. पण जे दिव्य आणि भगवंताचं स्वधाम आहे ते वैकुंठ प्राप्ती करता तप करावं लागतात. हे गवळी म्हणजे गायीच्या धारी काढणारे, दूध दुभत्यांचे यांचे व्यवसाय. आणि हे म्हणायला लागल्यात आम्ही कोणतं तप केलं नाही, काही केलं नाही, फक्त आमच्याकडे एकच आहे ते म्हणजे प्रेम. महाराज थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. नीट आहे का बरं का? हा विश्व करत आहे पण प्रेमापुढे याचं काही चालत नाही. आता भारताचा केसरी पैलवान असू द्या, मोठ्या मोठ्या पैलवानाला आखाड्यामध्ये त्या ठिकाणी महाराज धूळ खाऊ घालतो एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये, केसरी पैलवान. पण घरामध्ये त्याच्या मुला मुलीने लहान असं जर महाराज कपड्याला धरलं ना, बाहेर जायचं नाही. प्रेम म्हणजे कसं असतं बघा, हे पाऊल पुढे टाकू देत नाही. जो रणांगणामध्ये जो युद्ध करत असताना, जो त्या ठिकाणी कुस्ती खेळत असताना मोठे मोठे पैलवान महाराज त्यांची पाठ लावतो एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये.
पण आपल्या मुला मुलीने धरलं न जाता येत, याला प्रेम म्हणतात. प्रेम माणसाला वश करतं आणि भगवंताला कशामुळे या सगळ्या गवळ्यांनी वश केलंय? कारण यांच्याकडे बाकी साधना कोणती जरी नसली तर ते प्रेम आणि प्रेम साधन आहे, बाकी काही नाही. देवा तुला आम्ही त्या ठिकाणी समर्पित जीवन केलेलं आहे. म्हणून नाथ महाराजाचा एक अभंग आहे, देवा काही जरी झालं ना, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. राधे राधे. प्रेम हे शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. प्रेमाचं वर्णन आतापर्यंत कोणालाच करता आलं नाही. देवर्षी नारदजी भक्ती सूत्र लिहित असताना देखील वर्णन करतात, सातु अस्मिन परम प्रेम रूपा. प्रेम म्हणजे कायम तद विस्मरणे परम व्याकुलते. खरं प्रेम कसं असतं? व्याकुळता होते ते खरं प्रेम असतं महाराज. मुलगा जर रोज 5 वाजता शाळेतनं येतो, मग त्या माऊलीचं खरं प्रेम आहे. मग ती म्हणते 5:30 वाजले तरी देखील काय येत नसावा. गेटवरती येते, रस्त्यावरती येते, ज्या दिशेने रोज येतो त्या दिशेकडे ते डोळे ना असे नजर लावून बसलेले असतात, कधी या डोळ्याला दिसेल असेल. आणि जसा जसा वेळ वाढतो तसे तसे डोक्यामध्ये संशय यायला लागतात. हे प्रेम असतं. जसं एखाद्या आईचं, एखाद्या माऊलीचं तिच्या जन्मदात्या मुला मुलीवरती प्रेम असतं ना, ते प्रेम तुम्ही विचारा, म्हणे काकू तुमचं मुला मुलीवर किती प्रेम आहे? ते म्हणजे सांगता येत नाही, म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे त्याला. म्हणून प्रेम जे आहे ते आतापर्यंत कधीच शब्दामध्ये लिहिता आलं नाही, काही नाही महाराज. म्हणून हे सगळे गवळीत ना त्यांच्याकडे प्रेम आहे, बाकी काही नाहीये. म्हणून महाराज भगवंताचा नाईला झाला आणि सगळ्यांना सांगितलं, चला तुम्हाला वैकुंठ बघायची इच्छा झाली ना, चला माझ्यासोबत. एक मोठा कुंड आहे आणि त्या कुंडाच्या तीरावरती घेऊन गेले आणि ज्याला ज्याला वैकुंठवासी व्हायचंय त्याने या कुंडात उड्या मारा म्हणे. ते म्हणायला लागले, आम्हाला नको म्हणे, तू अगोदर उडी मार आणि त्याच्यानंतर आम्ही उडी मारतो म्हणे. भगवंतावर एवढा भाव होता आणि मग भगवंताने जेव्हा उडी मारली, सगळ्यांनी महाराज भगवंताच्या मागे उड्या मारल्या आणि जेव्हा डोळे उघडतात तर त्यांना दिव्य आणि चमचम चमकणारे असे वेगवेगळे लोक, त्याच्यातला वैकुंठ लोक त्यांना दिसला. की त्या वैकुंठामध्ये ते पोहोचले. तिथे अनेक देव देवता, इंद्र चंद्र महेंद्र आदी सगळेच्या सगळे दिसायला लागले त्यांना जणू काही स्वप्नवत वाटायला लागलं सगळं. पण सोबत आलेला कृष्ण दिसत नव्हता. कुठे आहे? जे मुख्य सिंहासन आहे त्या सिंहासनावर बसलेला होता आणि खाली उभा राहून म्हणाले, हे कृष्णा, म्हणजे आम्हाला सोडून किधर चले म्हणे, इकडे असं बोलायला लागले. प्रेमामध्ये भाषेचं बंधन नसतं. प्रेमामध्ये आरेतुरीची भाषा असते. ज्ञान मर्यादा शिकवतं, पण प्रेम आहे ना महाराज. तुम्ही बघा, तुमचा जिवलग जवळचा मित्र असू द्या नाहीतर मैत्रीण असू द्या, शाळेमध्ये एका कॉलेजमध्ये शिकलेले, तो कलेक्टर जरी झाला ना तर तो सगळ्याच्या देखता लहानपणीचा सोबत शिकलेला त्याला आरेतुरच बोलणार महाराज. हे बाकीचे कसं का बोलतात म्हणे, पण माझा मित्र आहे, माझी मैत्रीण आहे म्हणे, ते तिकडे म्हणे पद नंतरचे तिकडे, हे सगळेच्या सगळे महाराज, पण तो इथे ना माझा मित्र आहे. तसंच आहे, प्रेमामध्ये भाषेचं बंधन नसतं. हे सगळे अरे कृष्णा आरेतुरीची भाषा बोलायला लागले. हे इंद्र चंद्र आदी म्हणायला लागले. महेंद्र ते म्हणले, अरे हे वैकुंठ इथं जास्त मोठ्याने बोलू नका म्हणे. म्हणे आमचा कृष्ण असं सिंहासनावर बसलाय म्हणे, पण तो बोलायलाच तयार नाही. मग म्हणे आम्हाला तो कृष्ण आवडत असेल, तो वैकुंठातला अधिपतीस ना, तुझं स्वरूप इथंच राहू दे म्हणे. आम्हाला असं नको, आम्हाला आमच्या सोबत खेळणारा, आमच्या सोबत त्या ठिकाणी महाराज वेगवेगळ्या लीला करणारा कृष्ण पाहिजे म्हणे. म्हणून सगळ्या साधू संतांनी भगवंत वैकुंठ अधिपती जरी असले ना, देवा तुझं स्वरूप तिथेच राहू दे, आम्हाला ना जे आमच्या मनाप्रमाणे आमच्या भावाप्रमाणे तो झाला पाहिजे महाराज. म्हणून आम्हाला तोच वृंदावनातला कृष्ण पाहिजे, असला कृष्ण नको म्हणतात. आणि हा सगळ्याचा भाव जाणला. ज्या कुंडात उड्या मारल्या त्या कुंडात सगळे वरती आले, बघायला लागले तर कृष्ण वरती उभा आहे. आणि म्हणून नको वैकुंठीचा आवाज म्हणे का, म्हणे तिथं भजन नाही, तिथे कीर्तन नाही, वैकुंठामध्ये उग निवांत बसावं लागतं. आता तुम्हाला जरी निवांत 1 तास बसा जरी म्हटलं तर घर खायला उठतं महाराज तुम्हाला. म्हणजे किती वेळ बसायचं, म्हणजे बसून बसून बोर झाला.
जर ऐकायला काही म्हणजे ऐकायचं नाही, काही भजनही करायचं नाही, कीर्तनही करायचं नाही, काहीच नाही, उगा निवांत कुठपर्यंत माणूस बसणार. त्याच्यामुळे आम्हाला वैकुंठच नको महाराज. म्हणून सगळ्या साधू संतांनी वैकुंठाचा धिक्कार केला. आम्हाला नको वैकुंठ म्हणतात महाराज. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काला लीला असेल, बाकी जेवढ्या भगवंताच्या लीला असतील, भजन पूजन आदी सगळे इथेच इहलोकामध्ये आहे, अन्यत्र तुम्हाला कुठे नाही आहे. मग सर्वश्रेष्ठ लोक म्हणजे हा सांगितलेला आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. धन्य आपल्याला हे मनुष्य शरीर मिळालं. ते देवता देखील आश्चर्य करतात, अरे यांना एवढं सुंदर चांगलं मनुष्य शरीर दिलं आणि हे देवाचं नाम घ्या म्हटलं तरी घेत नाहीत महाराज, घेत नाही देवाचं नाम. आम्ही तर गावगाव फिरतो, अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो. आम्ही जर म्हटलं ना घ्या देवाचं नाव असं म्हटलं ना, एक जण उठला म्हणला तुम्हाला कशाला बोलवले म्हणला, नाही का? असं होतं महाराज. देवाचं नाव घ्या, आम्ही सर्वांना घ्या म्हणतो, पण नाहीत महाराज घेते. तुम्हाला कशाला बोलवले म्हणतात, तसं नाहीये. मी प्रबोधन करतोय, तुमच्या विचाराची उंची वाढावी याच्याकरता मी जे काही साधू संतांची विचाराचे जे ज्ञान आहे ते तुम्हाला सांगतो. मी एक मध्यस्थी आहे, मी एक दुवा आहे महाराज. पण खरं जे आहे ना, वाचा शुद्धी करता, वाणी पवित्र करण्याकरता ते भगवंताचं नाम, नामा परते तत्व नाही रे. हरिपाठात काय म्हटले, रे वापरले माऊलीने. मराठी भाषा फार सुंदर आहे. एखादी आई म्हणते ना, किती सांगू रे म्हणे तुला, कळवळीने सांगते, किती सांगू रे तुला, काय ऐकत नाही. तसं आमचे साधू संत देखील अगदी तळमळीनं सांगतात, नामा परते तत्व नाही रे. रे ते विशेषण वापरलेलं आहे. म्हणून ते भगवंताचं नाम जे आहे ना, ते घेतल्यानेच महाराज कोणती साधना करण्याची गरज नाही. तुम्हाला वैकुंठ पाहिजे, वैकुंठ मिळेल. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. नाम घेतलं ना, तुम्हाला संसारातली वस्तू पाहिजे, संसारातली वस्तू मिळेल. वैकुंठ पाहिजे, वैकुंठ मिळेल. तुम्हाला स्वर्ग पाहिजे, स्वर्ग मिळेल. तुमच्या जीवनातलं दुःख जावं असं वाटत असेल तर नामाने देखील तुमचे सगळीचे सगळे दुःख जातात महाराज. एकच एवढी ही जडीबुटी आहे, एकच असं औषध आहे, सर्व रोगावर चालतो. बघा, तुम्ही जर कधी एखाद्या शासकीय म्हणजे जर तुम्ही जर दवाखान्यात जर गेलात ना महाराज, तर तिथे गेल्याच्या नंतर 4-5 जण सोबत जर गेलात ना महाराज, तर तिथे गेल्या गेल्या एक म्हणतं माझे पाठ दुखत आहे, एक म्हणतं माझं डोकं दुखायलंय, एक म्हणते मला चक्कर येत आहे. तर सगळ्या करता ते सेमच गोळ्या देतात. ते म्हणते रोग वेगवेगळे आहेत, गोळी त्याने सांगितलं ही अशी गोळी आहे ही 56 आजारावर चालते म्हणे. तुमचं डोकं दुखलं तर बरं होईल, बाकीचे कोणतेही आजार जरी असले तरी या एकाच गोळीने बरे होतील. तसे हे भगवंताचं नाम एक अशी गोळी आहे की महाराज भवरोगा ऐसे जाय अनेक काय शुल्लके. काय शुल्लक गोष्टीविषयी बोला म्हणत, यानंतर भवरोग जात असेल, सगळंच्या सगळं देणारे हे भगवंताचं नाम आहे. म्हणून या गवळ्यांकडे, भगवंताच्या मित्राकडे बाकी काही नाही, फक्त प्रेम. आणि त्या प्रेमामुळे ते भगवंताचं नाम सतत घेणारे आहेत. म्हणून भगवान त्यांच्यावरती प्रसन्न आहे. त्यांना वैकुंठाचं दर्शन दाखवलं आणि सर्वजण मग भगवान जे आहेत ते 9 वर्षाचे झाले. आता राधे राधे. आणि आता इथून पुढे जे आहे ते रास पंचाध्यायी प्रारंभ झाले. भगवान पिता रात्री शरदोत फुल्ल मल्लिका, वीक्षरंतु मनश्चक्रे योग माया मुपाश्रिता. नीट लक्ष द्या, आता जाणकार आणि सुज्ञ आहात तुम्ही. रास पंचाध्यायी भागवतातले पंचप्राण आहेत. हे 5 अध्याय फार महत्वाचे आहेत. आता सर्वेंद्रियाचे कान करा आणि श्रवण करा, कारण लोकांच्या डोक्यामध्ये फार गैरसमज येतात. रासलीला म्हणजे काही काम लीला नाहीये. जो रासलीला करणार आहे त्याचं वय 9 वर्षाचं.
आणि ज्या रासलीलेमध्ये ज्या गवळणी सहभागी झालेले आहेत, कोणी 25 वर्षाचं आहे, कोणी 20 वर्षाचं आहे, कोणी 30 वर्षाचं आहे, कोणी 40 वर्षाचं आहे महाराज. हे टीव्ही मध्ये दाखवतात ना, ते काही महाराज ते सगळं सत्य नसतं महाराज. त्यांना काय, फक्त त्यांना विकायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की मला माहिती नाही, घडलेली घटना आहे आणि एका मोठ्या वक्त्याच्या मुखातून मी ऐकलेलं आहे. जुन्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होत्या, त्यावेळेस रामायण नावाचं एक सिरियल होतं बघा. त्या रामायणामधली जी सीतेचं काम करणारी जी ऍक्टर होती ना, ती गुजरात मधली होती. आणि तिनं महाराज एवढं सुंदर तिची ऍक्टिंग होती, सगळ्याला आश्चर्य वाटत. सगळं भारत रडत होता त्यावेळेस. रामचंद्र प्रभूचा विरह. आणि काही लोकांना वाटलं, काही व्यापारी लोकांना असं वाटलं एवढं चांगलं काम करणारी आहे, प्रत्यक्ष आपले सीता मातेचं येणे त्या ठिकाणी ऍक्शन करणारी आहे, हिची भेट घ्यायला पाहिजे. सर्वजण महाराज गिफ्ट घेऊन सगळे घेऊन तिच्या बंगल्यावर भेटायला गेले. तर महाराज ती सोफा सेटवर बसून ना महाराज सिगारेट ओढत होती. काय करत होती? सिगारेट ओढत होती. हे सगळीचे सगळे भाविक होते ना, हे टीव्ही मध्ये बघितलेले. त्यांना काय माहिती आहे त्यांच्या जीवनातलं कसं कसं वागतात, कसं कसं राहतात ते सगळ्याला आश्चर्य वाटलं. ते म्हटले आम्ही तुमच्याकरता हार घेऊन आलो, तेवढे सगळे गिफ्ट घेऊन आलो, आणि तुम्ही हे आम्हाला काही बरोबर दिसलं नाही. तिने फार गोड उत्तर दिलं. तिनं सांगितलं तुम्ही जे टीव्ही मध्ये दिसतं ना ते सगळं सत्य नाही. म्हणजे आमचं जीवन वेगळं आहे, आम्ही कलाकार लोक आहोत म्हणे. आम्हाला ना रामाशी घेणं देणे ना त्या सीतेशी घेणं देणं आहे. आम्हाला फक्त आमची कला प्रदर्शित करायची आहे, आणि जेवढ्या चांगल्या पद्धतीने आम्हाला सादरीकरण करता येईल तेवढाच महाराज आमचा फायदा आहे. म्हणजे टीव्हीवर सगळं खरं असतं असं नसतं. मग ते टीव्ही मध्ये महाराज ते दाखवतात गवळणी एवढ्या सुंदर सुंदर मॉडेल असतात, आणि तो कृष्ण त्यांच्यासोबत महाराज नृत्य करणार, ते काही सत्य नसतं. मग त्यांना माहिती नसतं काय असतं ते. म्हणजे ही रासलीला जी आहे ना, ही रासलीला म्हणजे कामलीला नाही आहे, कामातीत करणारी लीला आहे. लक्ष द्या. आता भागवताचं हृदय आहे हा दशमस्कंध, आणि त्या हृदयामध्ये सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे पंचप्राण. आपल्या शरीरातला हात तुटला तरी माणूस जिवंत राहू शकतो, पाय तुटू द्या ऍक्सिडेंट मध्ये तरी जिवंत राहू शकतो, तरी जीवन चालतं. एकदा काय झालं माहितीये, भांडण लागले म्हणे इंद्रियांचे. डोळ्याचं भांडण लागलं. मी आहे म्हणून जगत आहे, मी आहे म्हणून महाराज तुम्हाला दिसतं, मी आहे म्हणून सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. त्या डोळ्याला सगळ्यांनी सांगितलं महाराज तुला जास्त अहंकार झालाय ना, जरा बाहेर जाऊन ये म्हणे. डोळे गेले, माणूस झाला आंधळा. आता आंधळा झाला खरा, पण कोणी ना कोणीतरी त्याला हाताला धरून घेऊन जाणार होतं, कोणीतरी घास भरवणार होतं. त्याची बॉडी चालूच आहे माझं सगळं. डोळ्याला वाटलं 10-12 दिवसांनी परत आला, म्हणजे आपण जाऊन देखील काही उपयोग झाला नाही, चालूच आहे. डोळे आले जिथल्या तिथं. हे सगळ्या इंद्रियांचे अशाच पद्धतीने झालं बरं का. सरती शेवटी प्राण महाराज म्हटले आता तुमचं सगळ्याचं झालंय, मी एकदा बाहेर जाऊन येऊ. प्राण शरीरातनं बाहेर जायला लागला. ते डोळे, कान, हात, पाय सगळे म्हणायला लागले तुम्ही बाहेर गेले की आम्हाला लगेच महाराज बाहेरच घेऊन जातील, पण तुम्ही बाहेर जाऊ नका. आता ते पंचप्राण आहेत ना, ते पंचप्राण आपल्या शरीरात आहेत, त्याला प्राण असं म्हणतात. आणि तो प्राण जसा मुख्य विषय आहे, तसं भागवतातला सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाचा म्हणजे हा 5 अध्याय, त्याला रास पंचाध्यायी असं म्हणतात. आता ज्या रास लीलेमध्ये कामाला जाळून ज्यांनी भस्म केले असे शिवशंकर जर सहभागी असतील तर तिथे कामाचा प्रवेश कसा होईल महाराज. म्हणून भगवान शुकदेव रास पंचध्यायी प्रारंभ करत असताना भगवान पिहिता रात्री शरदोत फुल्ल मल्लिका, भगवान शब्द वापरला, कृष्ण शब्द हा शब्द वापरला नाही बरं का. बघा बरं का, भगवान कुणाला म्हणतात? ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवान. ज्याच्याकडे षड ऐश्वर्य संपन्न असते ना त्यालाच हे भगवान विशेषण लागवत. भगवान महावीर, भगवान बुद्ध, भगवान कृष्ण, भगवान राम, भगवान हे विशेषण यांनाच का लागू झाले? कारण यांच्याकडे षड ऐश्वर्य संपन्नता आहे. 6 गोष्टी कोणत्या कोणत्या? एक आहे पहिलं यश, अनादी कालापासून त्याचं यशाचंच गुणगान चालू. ऐका, यश, श्री, श्री म्हणजे त्यांच्याकडे लक्ष्मी आहे, यश, श्री, औदार्य, उदारता आहे त्यांच्याकडे महाराज.
यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य सकळ गुण संपन्न एक भगवंत जान वरकड काही एक आहे एक नाही. म्हणून भगवान हे जे विशेषण आहे ना, षडैश्वर्य संपन्नता ज्याला ज्याच्याकडे असते त्यालाच दिलं जातं. म्हणून तर भगवान शुकदेव आहेत ना, यांना भगवान हे विशेषण देतात. भगवान पिता रात्री. रात्र कोणती आहे? शरदोत फुल्ल मल्लिका. जेव्हा भगवंतानी काला लीला केली ना, त्या काला लीलेमध्ये सगळे पुरुष मंडळी होते ना. त्याने म्हटले देवा, त्यांच्यासोबत तुम्ही उष्ट खाल्लं, त्यांच्यासोबत तुम्ही नृत्य केले, त्यांच्यासोबत तुम्ही जे आहेत ना भजन केलं, म्हणजे आमच्यासोबत कधी करणार होता? सगळ्या गवळणींनी साधना केली. कात्यायनी महामाय महायोगिन्यधीश्वरी. तिने उपासना केलेल्या गवळणीला भगवंताने वचन दिलं होतं, शरद पौर्णिमेच्या रात्री मी तुमच्या सोबत नृत्य करणार. रास शब्दाचा अर्थ आहे नृत्य. हा डोक्यामध्ये त्याचा अर्थ घ्या. रास शब्दाचा अर्थ आहे नृत्य. रस शब्दापासून रास शब्द तयार झालाय. जगातले सगळे रस एकत्रित जिथे आले ना त्याला रास असं म्हणतात. जसं सगळ्या नद्याचं पाणी कुठं जातं? समुद्राला. तसं जगातलं सगळंच्या सगळं तत्वज्ञान आणि त्याचं एकत्रीकरण जिथे झालं ना, ती 5 अध्यायाची लीला म्हणजे रास लीला आहे. म्हणून याला रास लीला असं म्हणतात. भगवान पिही तारात्री ही रात्र आहे. शरदोत फुल्ल मल्लिका. ज्या काही पौर्णिमेत ना, त्या सगळ्या पौर्णिमेपैकी एक अशी पौर्णिमा आहे की त्या पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. अन्य पौर्णिमेला पृथ्वीच्या कक्षेत येत नाहीये, पृथ्वीपासून खूप दूर असतो महाराज. ती पौर्णिमा म्हणजे आपल्याकडे शरद पौर्णिमा म्हणतात. दुसऱ्या भाषेमध्ये कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. काय म्हणतात त्या पौर्णिमेला? कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. शरदोत फुल्ल मल्लिका. वातावरण निरभ्र आहे. चंद्राचा उदय आणि चंद्रवंशामध्ये माझ्या देवाचं प्राकट्य झालेलं आहे. म्हणून शरद पौर्णिमा जे ना सर्वश्रेष्ठ. म्हणून शरद पौर्णिमेच्या रात्रीच ते जे काही दूध आहे ना, त्या दुधामध्ये चंद्र किरण पडावे. कारण चंद्र औषधी देणारा देव आहे. नीट आहे काय? जेवढ्या वनस्पतीत ना, या वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म येतात ना, ते चंद्रामुळे येतात. सूर्यामुळे वनस्पतींची वाढ होते. सूर्यामुळे झाडांची वृक्षांची वाढ होते. आणि चंद्रामुळे यांच्यामध्ये औषधी गुणधर्म येतात. चंद्र किरण पडल्याशिवाय ते औषधी गुणधर्म त्याच्यात येतच नाहीत महाराज. याच्याकरिता चंद्र त्या ठिकाणी उदय झालेला आहे. शरदोत फुल्ल मल्लिका. शारदीचे चंद्र कळे माझी अमृत कन कोवळे. आणि मग ती जी आहे ना रात्र हिवाळ्यामध्ये असते महाराज. ती थोडी थोडी मंद मंद थंडीही असते त्यावेळेस. शरदोत फुल्ल मल्लिका. आणि जेव्हा भगवंतानी आपल्या हातामध्ये बासरी घेतली, तिचं दुसरे एक नाव आहे वंशी. काय नाव आहे? वंशी म्हणतात तिला. वंशी शब्द तुम्ही उलटा करा, काय होतं? झोपले काय? डोकं लढवा थोडस. वंशी शब्द उलटा वाचा बरं. काय होतं? शिव. काय शब्द होतो? शिव. रावण शब्द उलटा वाचा बरं. रावण नवरा. रावण उलटा शब्द केले की नवरा होतो. एक दिवशी सहज मला डोक्यामध्ये आलं आणि सहज माझ्या वाचण्यातून गेलं. ते उलट वाचलं मी थोडस, तर नवरा शब्द तयार झाला ना. ऐका, वंशी शब्द उलटा केला तर शिव शब्द तयार होतो. आणि तिचं नाव आहे शिव. कामाला जाळून यांनी भस्म केलेला आहे ना, असे शिव ज्यांच्या ओठावर असतील ना महाराज, अशी ती रासलीला आहे. आणि त्याच्याकरता गीत गायन आणि तेही त्याच्यात माधुर्य. भगवंताने हातामध्ये बासरी घेतली, वंशी घेतली. बासरीला छिद्र किती असतात कधी जर तुम्ही बघितली? पुढे एक असतं, मागे एक असतं, इथे एक असतं, पुढे 6 असतात. असे 6 1 आणि 7 आणि 2 9 झाले. आता 9 छिद्र बासरीला आहेत. आध्यात्मिक अर्थ ऐका, तसं तुमचं आमचं शरीर, या शरीराला देखील 9च द्वार आहेत. नवद्वारे पुरे देही. या शरीराला 9च छिद्र आहेत. जोपर्यंत तो फुंकतो याच्यामध्ये, तोपर्यंतच महाराज हे शरीर चालतंय. ज्या दिवशी त्याचं फुंकणं बंद, त्या दिवशी आपल्याला फुकायची तयारी चालू असते. बरोबर आहे की नाही?
शरीराला देखील 9च द्वार आहे. तुम्ही बघा, मुख एक आहे ते, कर्ण 2 आहेत ते, हे सगळंचे सगळे शरीराला चालवणार आहे. म्हणून तो भगवान आहे महाराज. म्हणून वंशी आध्यात्मिक अर्थ आहे, फुंकतोय तो, हे प्रतीक आहे. सगळ्याला त्या ठिकाणी फुंकतोय, सगळ्याला चालविणारा बोलवणारा आहे. म्हणून महाराज आपल्या ओठामध्ये घेऊन भगवंतांचं सुंदर असं त्या ठिकाणी त्या बासरीमध्ये फुंकले. आणि फुंकल्याच्या नंतर त्याच्यातनं जो नाद ब्रह्मची मुसे आले आणि सुंदर अति सुंदर नाद ध्वनी त्याच्यातनं निघाला महाराज. आणि त्या ध्वनीचा नाद असा होता, हरी की मुरली बाजी रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे, हरी की मुरली बाजी रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे, हरी की मुरली बाजे रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे, हरी की मुरली बाजे रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे, हरि की मुरली बाजी रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे, हरि की मुरली बाजी रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे, हरि की मुरली बाजे रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे, हरि की मुरली बाजे रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर। कारो कन्हैया काली कमलिया, कालो ही जमुना के तीर, हरि बोल। कारो कन्हैया काली कमलिया, कालो ही जमुना के तीर रे, हरि की मुरली बाजी रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे, हरि की मुरली बाजी रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे, हरि बोल। बंसी बजाए मोहे, मन हरली मोहे, चित्तन धरत मेरो धीर, ओ बंसी बजाए मोहे, मन हरली मोहे, चित्तन धरत मेरो धीर, हरि की मुरली बाजे रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे, हरि की मुरली बाजे रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे। मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, चरण कमल परसिया, ओ मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, चरण कमल परसिया, हरि की मुरली बाजे रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे, हरि की मुरली बाजे रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे, हरि की मुरली बाजे रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर। बोलिए रास बिहारी सरकार की जय। राधे राधे। भगवंतानी हातामध्ये बासरी घेतली आणि त्या वंशीवट एका वडाचं झाड आहे आजही वृंदावनमध्ये तिथे त्या वडाच्या खाली आपल्या पायाला अशी आडी टाकलेली आहे. भगवंतानी हातामध्ये बासरी घेऊन जो त्या ठिकाणी नाद आहे ना तो ध्वनी तो आवाज ब्रह्म लोकापर्यंत गेला, सत्य लोकापर्यंत गेला. आश्चर्य वाटलं ब्रह्मदेवाला, क्या बात आहे.
स्वर्गामध्ये ज्या अप्सरा नृत्य करत होत्या तेव्हा ते मधुर ध्वनी ऐकले ना, देहभान विसरल्या महाराज. त्या नृत्य करताना चाल त्यांची किंवा त्यांचं जे नृत्य ते चुकायला लागलं, कारण ते माधुर्यच असं होतं त्याचं, त्या वंशीचं. सगळ्या गवळणी होत्या, एक प्रकारची गवळणी होती. नीट ऐका बरं का, त्या गवळणी कुणी सामान्य स्त्रिया नव्हत्या. याची लागी वो ते जियेला संसार, याची लागी म्या केले नाना याग. ज्याने याग केले होते, ज्याने अनंत जन्म साधना, श्रुती सिद्धा स्मृती सिद्धा, अशा सगळ्या गवळणी होत्या. वेद पाठ करून थकल्या होत्या पण मोक्ष मिळत नव्हता. त्यांना कळालं वृंदावनामध्ये भगवान रास लीला करणार आहे. भगवंतासोबत एकदा नृत्य केलोत ना आपण, तर या जन्म मृत्यूच्या मंचावर पुन्हा नाचण्याची गरजच नाही. कशाला बाकी साधना करत बसायचं. म्हणून या ऋषी सगळेच्या सगळ्या महाराज ऋषी परंपरेतले होते सगळे. आणि भगवंताच्या सगळ्या गवळणींना एक गवळण आपल्या पतीचे पाय दाबत होती. आता ज्या अधिकारिणी आहेत ना त्यांनाच तो आवाज ऐकू गेला, बाकीच्यांना कोणाला ऐकू गेलं नाहीये. शरद पौर्णिमेचा चंद्र उगवलेला आहे आणि त्या चंद्र किरणाची मंद मंद त्या ठिकाणी महाराज जे काही किरण आहेत ना ते भगवंताच्या अंगावर पडलेले आहेत. या सगळ्या गवळणीत ना त्याच्यातली एक गवळण पाय दाबता दाबता पळाली महाराज. आणि तिला विचारायला लागले, बाकी जण अगं म्हणले कुठे चाललेस, ते म्हणले मला आता थांबायला वेळ नाहीये. भगवंताकडे पळायला लागले. एक गवळण आहे ना ती जी आहे ना ती शिरा करत होती म्हणे. शिरा काय तिच्या मुलाबाळाला, ती शिरा करता करता तिने तो नाद ब्रह्म ऐकलं आणि ते शिराचे जे आहे ना ते पातेलं किंवा जे काही कढई ती दिली टाकून आणि पळायला लागली. दुसरीने विचारलं, अगं म्हणले रासलीला नृत्य झाल्याच्या नंतर तो शिरा खाता आला असता, मी तू टाकून का दिलं सांग. तिनं फार गोड उत्तर दिलं, मी आता चालले देवाकडे, मी भगवंताकडे जात आहे. देवाकडे जात असताना संसाराचा विसरच पडून गेलं तर तिथे मन लागेल, नाहीतर संसार जर चित्तात घेऊन जर तिथे रासलीलेमध्ये गेले, नृत्य करता करता माझं मन आहे ना इकडे त्या कढईकडे येईल, लागेल तिकडे चित्त. म्हणून मंदिरात येत असताना, भगवंताकडे जात असताना, तीर्थयात्रेला जात असताना, सत्कर्म करत असताना, कोणतंही कार्य करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे ते तुमच्या अंतःकरणामध्ये असलेली एकाग्रता. दुसरं काहीतरी तिथे चिंतन होऊ नये याच्याकरता कुणी धार काढत होते गवळण, तीही पळायला लागले. एक गवळण आरशाच्या पुढे उभा राहून ना डोळ्यांमध्ये काजळ घालत होती. शुकदेव वर्णन करतात, एक प्रकारची गवळण राजेमध्ये ती गवळण काजळ डोळ्यात घालता घालता तिने सगळ्या चेहऱ्याला काजळ लावून पळायला लागली. वेळ नाही म्हणे, आता देवाकडे जायचे, नृत्य करायचं आहे, रासलीला करायची आहे. एका गवळणीने विचारलं, अगं दे भगवंताकडे जात असताना शृंगार करून जायला पाहिजे, काय म्हणे तो स्वतःचा चेहरा तरी बघ, काय लावले तू तुझ्या चेहऱ्याला. ते तिने मला अजिबात मला सांगायचं नाही म्हणे. तुम्ही का, मी ज्याच्याकडे चालली ना तो हे काळ आहे आणि मी आता हे लावले, आमच्या दोघाची जोडी लागेल, जोडा लागला पाहिजे ना सगळ्या गोष्टी. म्हणून त्याच्याकरता मी देवाकडे चालेल. खरं सांगू का, तो काळ आहे कळत नाही म्हणून काळ आहे महाराज. योग्याला कळाला नाहीये, मोठ्या मोठ्या तपस्वींना कळालेला नाहीये म्हणून तो कळत नाही. विहिरीचं पाणी जेवढं खोल असतं तेवढं काळ दिसतं. आकाश काळे, त्याची खोली कळाली नाही महाराज आतापर्यंत. तसं भगवंताच्या ज्ञानाची, भगवंताच्या ही जी काही क्रिया तो करवित आहे त्याचा अंतपार आतापर्यंत कोणाला लागलेला नाहीये. म्हणून तो काळ आहे, समजत नाही म्हणून तो काळ आहे. हे प्रतीक आहे. आणि त्याच्याकरिता मग महाराज त्या सगळ्या गवळणीत ना पळायला लागल्या भगवंताकडे. शरद पौर्णिमेचा चंद्राचा उदय झालेला आहे. एक नाही अनंत अनंत गवळणीनं भगवंताला असं घेरलं, वलय केलं. देवा, अरे जन्म जन्मांतरापासून ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ना, ती वेळ आज आली. तू दिलेलं वचन आणि आम्ही सर्व काही सोडून तुझ्याकडे आलेलो महाराज. भगवंताने स्वागतम महाभागा प्रियः किं करवाणि वह व्रजस्यानामयं कच्चित् ब्रूतागमन कारणम. भगवंताने थोडीशी लीला केली. आता स्वागत आहे गवळणी, म्हणजे तुम्ही आला तेवढ्या रात्रीच्या,
सगळं सोडून माझ्याकडे आला, तुमचं स्वागत करतो म्हणे. महाभागा, नीट आहे बरं का, विशेषण कसे वापरले, तुम्ही महान भाग्यवान आहात म्हणे. काय, तुम्ही विषयाच्या दारात न जाता भगवंताच्या दारात आलात महाराज. मी इथे आलेल्या जेवढ्या माता माऊलीत ना कथेला, त्या भाग्यवान नाहीत, महाभाग्यवान आहेत महाराज. जे भगवंताच्या लीलेनं चरित्राने तुम्हाला खेचून आणले. आता इथं चला चला कथेची वेळ होत आहे, ते मनच ग्वाही देत आपण जाऊन तिथे बसलं पाहिजे, त्या पद्धतीच्या गवळणीत महाराज. भगवंत मग थोडीशी परीक्षा घ्यायला लागले. भगवंत म्हणायला लागले, हे गवळणींनो, महान भाग्यवान आहात तुम्ही, ठीक आहे, पण मला ना त्या ठिकाणी लोक निंदा करतील, नावं ठेवतील, म्हणे ना तुम्ही ना परत गेलेलं बरं होईल. स्वागतम ओ महाभागा क्रियः किम करवाणि वह दुस्सह प्रेष्ठ विरह तीव्र तापदुताश्वः. भगवंताच्या त्या विरहाने तापलेल्या सगळ्या गवळणी आहेत ना, त्या आता शांत होण्याकरता देवाकडे आलेल्या आहेत. आणि मग भगवंत आहेत ना, थोडीशी त्या ठिकाणी एक कथा सांगायला लागले. बोलायला फार चतुर आहे ना महाराज, नाही का. अधरम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम. वदनम म्हणजे बोलला एवढा चतुर आहे ना तो. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. बोलायला लागले बरं का, परीक्षा घ्यायला लागले. हे गवळणी, तुम्ही आलात माझ्याकडे ना, तुम्ही परत जा देवात. परत जायचं. एक गवळणी ना पायाच्या अंगठ्याने ना जमीन उकरायला लागली. म्हणे का, म्हणे आता सगळं सोडून आम्ही आलो देवा तुझ्याकडे. आता म्हणे घरी जाऊन काही उपयोग नाही, संसारामध्ये जाऊन आमचं मन लागणार नाही. या पायाच्या अंगठ्याने ते उकरायचं आणि खड्डा करायचा, त्या खड्ड्यातच स्वतःला पुरून घ्यायचं. म्हणे करायचं काय महाराज आता. याच्याकरिता सगळ्या गवळणी जे आहेत, कथा किती वाजेपर्यंत करायची सांगा बरं मला, टायमिंग द्या तुम्ही. आता मंदाडे मॅडम बोला तुम्ही. आता 6 वाजेपर्यंत करायचे ना, 6 वाजेपर्यंत. मी तसं तर 10 वाजेपर्यंत म्हटलं होतं, परंतु 6 तरी थोडासा त्या ठिकाणी, कारण आज आपला थोडासा विलंब, थोडासा उशीर झालेला आहे, म्हणून त्याकरिता 6 वाजेपर्यंत. 5:45 आपण त्या ठिकाणी आपली झाकी इथे आणू आणि 5:45 वाजता झाकी आणून आपण विवाह जो आहे त्या ठिकाणी संपन्न सर्वांनी करायचा आहे महाराज. राधे राधे. अक्षता नंतर वाटा. हा आता कारण सगळ्यांची जे मन आहेत ना, ते कथेत मग इकडे तिकडे जातात, तिकडे पाहतात. सगळ्यांचं मन आहे थोडस कथेकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला चांगलं मिळेल. तुम्ही जेवढं कॉपरेट कराल तेवढं चांगलं निघेल महाराज. नाहीतरी मग थोडासा विक्षेप झाला तुमच्या मनाचे चित्ताचे, थोडासा विक्षेप झाला, मग इकडं तिकडं ध्यान जातं महाराज. भगवंत जे आहे ते परीक्षा घ्यायला लागले, म्हणजे बोलायला लागले. गवळणींनो, जग काय म्हणेल म्हणे मला, तुम्ही आलात माझ्याकडे, तुम्ही परत जा. आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. काय करायचं, भयंकर. सगळ्या गवळणींनी खाली माना घातल्या. जायचं कसं आता महाराज. भगवंत म्हणायला लागले, कसं जरी झालं ना तर पती हाच परमेश्वर असतो म्हणे. पती निष्ठा किती महत्वाची आहे त्याच्याकरता एक कथा सांगितली. भगवंत म्हणतात, नुकतंच त्या ठिकाणी एक ब्राह्मणी होती आणि एक ब्राह्मण, दोघही सदाचारी सद्गुणी, दोघही दाम्पत्य. आणि ब्राह्मणाला थोडस उतरत्या वयामध्ये मूल झालं. ते रांगायच्या वयामध्ये होतं. त्यावेळेस ब्राह्मणाने आपल्या घरामध्ये ना हवन ठेवलं, म्हणजे होम हवन असतं ना, ती विधी जी आहे ते संपन्न केली. ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न होते, स्वतःच मंत्र उच्चारण करणारे होते, अग्नीची उपासना केली जात होती, म्हणून त्यांना अग्निहोत्री असे म्हटलं जातं जुन्या काळामध्ये. तसं ते यज्ञकुंड आहे, त्या यज्ञकुंडामध्ये दोघही पती पत्नी बसलेले आहेत. ब्राह्मणाला बसून बसून थोडासा थकवा आल्यामुळे त्या ब्राह्मणाला लागली झोप आणि मांडीवरतीच आपल्या बायकोच्या त्याने डोकं टेकवलं, झोपी गेला. शरीर थकलेलं होतं. तेवढ्यामध्ये काय झालं, ते आत झोपलेलं जे मुलं आहे ना रांगायचं, ते उठलं झोपीतनं आणि ते रांगत रांगत यायला लागलं. आता लक्ष द्या, ही कथा कोण सांगतोय? भगवान कृष्ण गवळणींना सांगतात. ऐका गवळणींनो, म्हणजे पतिनिष्ठा किती महत्वाची आहे. कारण देव परीक्षा घेतोय, या खरंच माझ्या करता आल्यात का आणखीन यांच्या चित्तामध्ये संसार आहे. ते म्हणतात पतिनिष्ठा किती श्रेष्ठ आहे.
तो मुलगा रांगत रांगत येत आहे. आता लहान रांगणारा मुलगा असतो ना, त्याचं एक वैशिष्ट्य असे, त्याला चमकणारी वस्तू एखादी दिसली की ते त्याला पकडण्याचा प्रयत्न करतं, त्याला धरण्याचा प्रयत्न करतो महाराज. तसं ती ज्वाला, ती आहुती समिधा जी होती, त्याच्याद्वारा ती जी आहे ज्वालावरती आली होती, ती चमकत होती. म्हणून ती मूल जे रांगत यायला लागलं, त्या ब्राह्मणीला वाटायला लागलं आता काय करायचं म्हणे, मी जर उठले तर माझ्या मालकाची झोप, माझ्या स्वामीची झोप जी आहे त्या ठिकाणी महाराज मोडेल, आणि नाही जर उठावं तर माझा मुलगा जो आहे त्या यज्ञकुंडामध्ये येऊन पडेल. त्यावेळेस काय करावं तिने सांगा. भगवंत म्हणतात गवळणींना, पतिनिष्ठा एवढी श्रेष्ठ होती तिची, काय व्हायचं ते होऊ दे, परंतु मी माझ्या मालकाकरिता मी हलणार नाहीये, उठणार नाहीये. तो मुलगा आला खरं, पण ती तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, म्हणे ती पतिव्रता महान होती. त्यामुळे महाराज ते यज्ञकुंडामध्ये तो बालक पडला, पण त्या अग्निदेवाला देखील काही करता आलं नाहीये. म्हणजे आपोआप महाराज जे अंगार जो विस्तव होता त्याचे फुलं तयार झाले. म्हणून एवढी पतिनिष्ठा श्रेष्ठ आहे. म्हणून हे गवळणींनो, तुम्ही तुमच्या पतीची सेवा करा आणि तुम्ही परत जा, असं भगवान म्हणतात. बाकीच्या गवळणी ऐकत होत्या बरं का. त्या ऐकणाऱ्या गवळणीपैकी एक गवळण म्हणली, अरे देवा, कथा काही तुलाच करता येते का म्हणे, वेद उपनिषद शास्त्र उलटे पाठ आहेत म्हणले आम्हाला, पुराण सगळीचे सगळे म्हणले हे कंटाळा आलाय आम्हाला म्हणजे वाचून सगळ्या साधना करून, बोलता का तुलाच येतं का म्हणे. बघ म्हणे आता आम्ही ही कथा सांगतो म्हणे. गवळणी त्यातली एक गवळण हुशार ती कथा सांगायला लागली. देवा, लग्न झालं त्या दिवशीच तो जो उद्योगपती होता, व्यापारी होता ना, तरुण मुलगा, त्याला पत्र आलं की साहेब, तुमचा जो उद्योग आहे ना, तो विदेशामध्ये देखील त्याचा विस्तार झालेला होता, तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल, नाही आला तर आपल्याला एवढं नुकसान होईल, आपल्याला रस्त्यावर यावं लागेल, असा संदेश, असं पत्र त्याला आलं महाराज. जुना काळ की त्यावेळेस काही प्लेन नव्हते, काही नव्हते, जहाजाने प्रवेश करायचे. आणि त्यामुळे ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी महाराज ते पत्र त्याने आपल्या बायकोला वाचून दाखवलं. बघ म्हणे, मला जावं लागणार आहे म्हणे, आजच आपण वैवाहिक जीवनामध्ये पदार्पण केलं, पण आपल्याला जर त्या ठिकाणी जर रस्त्याला वरती यायचं जर नसेल ना, तर त्याच्याकरता मला काही जरी सगळं सोडून जावंच लागेल. ती मुलगी रडायला लागली. आजच लग्न झालंय, आता समुद्राने प्रवास आहे, काय सांगता येतं, समुद्रामध्ये वादळ आलं, काय काही संकट आलं तर काय करायचं. पतिनिष्ठा तिची होती खूप, ती रडायला लागली. मी तुम्हाला आता कसं बोलू म्हणे, मी तुमच्याशी, कारण जुन्या काळामध्ये काही फोन वगैरे नव्हते, आणि काय करायचं म्हणे त्याकरता त्याने सांगितलं, बघ म्हणे तू असं कर, हा जो माझा फोटो आहे ना, चित्र काढलेला तो फोटो होता, ते दिला, सांगितलं या फोटोला तू त्या ठिकाणी पती मांडायचा, तुझं प्रेम आहे तर या निर्जीव फोटोशी तू बोलत जा म्हणे. मी आता जातो आणि 1-2 महिन्यामध्ये परत येतो म्हणे. आणि मग तो गेला. आता ही रोज महाराज त्या घरामध्ये ना त्या फोटोशी बोलायचे, तुम्ही आता जेवले असताल म्हणे, मी आता जेवण करते, त्या फोटोशीच बोलायचे, प्रेम असल्यामुळे का. आणि मग नीट आहे का, खरं प्रेम निर्जीव असे देखील संवाद करतं महाराज, हे वास्तविक प्रेम असतं. आणि मग ती बोलायला लागली त्या फोटोशी. 2 महिन्यानंतर तो जो खरा आहे ना, तो दारात आला, त्यांच्या घरात आला त्या ठिकाणी, आणि दारात त्याने हाक मारली, अगं ऐकलंस का म्हणे, मी आलो आहे. ते आपल्या त्या जिथे बसलेले होते ना, तिथे फोटोशी बोलत होते. आता गवळणीने प्रश्न केला, देवा म्हणे आता तिनं काय करायला पाहिजे सांग म्हणे, तिनं दार उघडला पाहिजे का त्या फोटोलाच नवरा मानलं पाहिजे. देवाने सांगितलं जो दारात आलाय ना त्याच्याकरता जाऊन त्यांनी दार उघडलं पाहिजे. गवळणी म्हणल्या, बास म्हणे आम्हाला हेच उत्तर पाहिजे होतं. अरे देवा, खरे आत्म्याचा परमात्मा जन्म जन्मांतराचा पती आहे, ते 100 वर्षाचे आमचे शरीराचे पती, पण या आत्म्याचा खरा पिता, खरा पती जो आहे तो तू आहेस देवा. म्हणून आम्हाला ना बाकी काही तू त्या ठिकाणी सांगू नको, आम्ही सगळं सगळं सोडून या ठिकाणी आलो आहोत महाराज. म्हणून त्या गवळणी म्हणायला लागल्या, हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. देवा, तू आमच्या चित्ताचं हरण केलेलं आहे. चित्त चोरीले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे सावळे रूपडे, चोरटे चित्ताचे. सगळ्याच्या चित्ताची चोरी करणार आहे तो. आज गवळणीच्या चित्ताची चोरी केली होती त्याने.
म्हणून या सगळ्या गवड्यांनी म्हणायला लागले आम्ही घरी जातो, परंतु ना आमचं